नाशिकच्या जागेवर शिवसेनेची ताकद नाही, राष्ट्रवादीचे गोकुळ पिंगळे यांनी हे विधान केले। नाशिक लोकसभा मतदारसंघावर ठाकरे गट आणि शरद पवार गटाचा सध्या दावा आहे आणि गोकुळ पिंगळे नाशिकमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे। नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद आहे। ठाकरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केलाय। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर हेच निवडणूक जिंकतील असा दावा ठाकरे गटाने केलाय। दरम्यान शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांनी नेमका काय दावा केलाय बघूयात। लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागलेली आहे तसतसा यामध्ये ट्विस्ट हा वाढत चालला आहे। महाविकास आघाडीचा अद्याप जागा वाटप नाहीये। गोकुळ पिंगळे आपल्या सोबत आहेत। ही जागा शिवसेना लढवेल, शिवसेना उभाटा गट असं मानलं जातंय। तुमची दावेदारी कुठल्या आधारावर आहे? नाही, मुळातच म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये इथून मागे 3 वेळा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विचाराचे खासदार झालेले आहे। मागच्या 2 निवडणुकीमध्ये जे काही शिवसेनेचे जे उमेदवार होते त्यावेळेस ओबीसी मराठा असा काही वाद झालेला होता, पण इथे जो आहे हा मराठा प्राबल्य असणारा हा लोकसभा क्षेत्र आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना मानणारा हा मतदारसंघ आहे। त्यामुळे शिवसेनेचा इथे कुठलाही उमेदवार किंवा आमदार ह्या मतदारसंघामध्ये नसताना राष्ट्रवादीचं प्राबल्य असल्यामुळे हा राष्ट्रवादी काँग्रेसने लढावा ही आमची सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींची सर्वांची मागणी आहे। आता तुम्ही पुन्हा कधी भेट घेणार आहात पवार साहेबांची म्हणा किंवा उद्धव साहेबांची या संदर्भात? नाही, आम्ही उद्धव साहेबांची भेट नाही, आम्ही सन्माननीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांच्याशी आम्ही भेट निश्चित 10 ते 11 तारखेला आम्ही घेणार आहोत आणि ह्या सर्व मतदारसंघाचा पुनश्च एकदा आढावा त्यांना देणार आहे की आपण हा मतदारसंघ भविष्याच्या दृष्टीने की कारण नाशिक जिल्हा हा पवार साहेबांना मानणारा नाशिक जिल्हा आहे। येणाऱ्या विधानसभेसाठी सुद्धा ह्या लोकसभेचा आपल्याला निश्चितच फायदा होईल। त्यामुळे आपण हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसने लढवावा हे आम्ही त्यांना विनंती करणार। काही आश्वासन मिळालंय तुम्हाला? नाही, आश्वासनाचं काय नाही। पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब जे सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढे इलेक्शनला सामोरे जाऊ। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। दरम्यान ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी शरद पवार गटावर काय पलटवार केला यानंतर बघूयात। शिवसेनेची ताकद निश्चितपणाने आहे आणि जर ताकद नसती तर शिवसेनेचा खासदार कसा निवडून आला असता। निश्चितपणाने ह्या मतदारसंघातनं जवळजवळ 1,04,000चं लीड आहे पश्चिम विधानसभा मतदारसंघातनं। त्यामुळे शिवसेनेची ताकद पारंपरिक आहे आणि यापुढेही राहील। त्यामुळे कोणी काही सांगत असेल त्यामध्ये जास्त खोलात न जाता शिवसेना ह्या जागेवरती तयारी करते आणि शिवसेना ही जागा लढेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।